नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आपण कशा आहात? आय होप तुम्ही मजेमध्ये असाल. मित्रांनो, सध्या जर आपण मार्केटची परिस्थिती बघितली, मार्केटमध्ये सगळं रेड रेड प्रकारचं काम चालू आहे. मागच्या एक 5-6 दिवसापासून मार्केटमध्ये सतत डाऊनसाइड मुवमेंट दिसत आहे. ठीक आहे, अशामध्ये आपण बघितलं स्टॉक मध्ये सुद्धा डाऊनसाइड पाहायला मिळते. मागच्या 2-3 दिवसात स्टॉक मध्ये सुद्धा डाऊन साइडला स्टॉक येताना दिसत आहेत. अशा वेळेस आपण काय करायचं? तर आपण बघितलं मार्केट खाली का येत आहे याचं जर आपण थोडं डिस्कस केलं, बऱ्याच न्यूज मार्केटमध्ये नवीन नवीन येत आहेत. प्लस वारची पण न्यूज आहे. तर अशा वेगवेगळ्या याच्यामुळे मार्केटमध्ये काय होत आहे, अस्थिरता निर्माण झाली आहे, व्हॉलटाईल मार्केट झालेलं आहे आणि त्यामुळे डाऊन येते. दुसरं म्हणजे मार्केट वाढलेलं होतं, त्यामुळे थोडंसं ते खाली येणार आहे डिस्काउंट मध्ये. राईट, अशा वेळेस आपण काय करू शकतो? चांगले स्टॉक लोला आपल्याला कमीला डिस्काउंट मध्ये मिळतील आणि आपण एखादे आधी घेतलेले स्टॉक आता आपल्याला नक्कीच ते आपल्याला लॉस मध्ये दिसतील, डाऊन साइड दिसतील. आता तिथे आपण कशा प्रकारे रिस्क घेऊ शकतो, आपली होल्डिंग कॅपॅसिटी किती आहे त्यानुसार आपण तिथं होल्ड केलं पाहिजे. मार्केट अप डाऊन सतत होत असतं आणि असं नाहीये की मार्केट खाली यायला लागलं म्हणजे 10-15% लगेच पडणार आहे. राईट, मार्केटची सायकल चालू असणार आहे. 5-6 दिवस खाली येईल, पुन्हा 2-3 दिवस वाढेल, पुन्हा 4-5 दिवस खाली येईल. ठीक आहे, सध्या जो ट्रेंड आहे डाऊन साइड दिसत आहे. सपोर्ट वरून पुन्हा थोडासा अप जाईल, पण शेवटी मार्केटला वरच जायचंय. राईट, सो निफ्टी सध्या एका सपोर्टला आहे. परंतु आता येणाऱ्या याच्यामध्ये काही दिवसामध्ये किंवा येणाऱ्या वीक मध्ये म्हणा, अप डाऊन डाऊन साइडला आपल्याला दिसू शकतं. सतत डाऊन साइड नाही होणार आहे. ठीक आहे, यात आपण इंट्राडे साठी बघू शकतो, शॉर्ट टर्म 1-2 दिवसासाठी पण पाहू शकतोय ट्रेडिंगसाठी. याच्यात आपल्याला 1-2 स्टॉक आपल्या वॉचलिस्ट मध्ये आहेत जे चांगल्या प्रकारे डाऊन मार्केटमध्ये सुद्धा काम करत आहेत. त्यापैकीच एक स्टॉक आज आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, निफ्टीमध्ये लेवल खाली जर पाहिलं 24,000 जवळ मेन सपोर्ट आहे. सो जरी मार्केट खाली आलं तर एक बाउन्स बॅक जो आहे तो 23,900 ते 24,000 पासून घेऊ शकतं पूर्ण अपसाइड रॅलीसाठी. ठीक आहे, सध्या अपडाऊन चालू असणार आहे. बाकी खूप न्यूजमुळे मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी जास्त आहे. चला, तर स्टॉक कोणता आहे बघूया. सध्या स्टॉक मध्ये इंट्राडे शॉर्ट टर्म साठी आपण पाहू शकता. आजचा स्टॉक स्विंग ट्रेडचा स्टॉक आहे तो म्हणजे एपीएल लिमिटेड, जो आपल्या वॉचलिस्ट मधलाच आहे. मागे याला आपण दिलं होतं तेव्हा याच्यात चांगला प्रॉफिट झाला आणि आता या स्टॉक मध्ये ब्रेकआउटला स्टॉक आहे. एवढं मार्केट खाली असताना या स्टॉक मध्ये आपल्याला जास्त डाऊन साइड मिळाली नाहीये आणि डाऊन जाऊन सुद्धा स्टॉक कव्हर झाला आहे. मागे आपण इथे घेतला होता ब्रेकआउटला 1150च्या, तर तिथून हा स्टॉक जो आहे 1280 केला होता आणि नाव 1200च्या जवळ चालू आहे. आपल्याला याचा ब्रेकआउट ट्रेड करू शकतो आपण. याचा ब्रेकआउट ट्रेड आहे 1275च्या वर. जर हा स्टॉक सस्टेन झाला कमीत कमी 15 मिनिटं तर याच्यामध्ये ब्रेकआउट होऊ शकतोय आणि वन डे कॅन्डल क्लोज झाली तर स्विंग ट्रेड साठी पण चांगला असेल. ठीक आहे, यामध्ये दोन्हीही करू शकता, इंट्राडे आणि स्विंग ट्रेडिंग. तुम्हाला चार्ट अनालिसिस जमत असेल तुम्ही इंट्राडे साठी बघा शॉर्ट टर्मच्या ब्रेकआउटला. बाकी याचा डेली टाइम फ्रेमचा ब्रेकआउट 1280चा आहे. ठीक आहे, 1280 ब्रेक केला तर येणाऱ्या दिवसामध्ये या स्टॉक मध्ये आपल्याला चांगलं मोठं टार्गेट म्हणजे की 1300, 1350, 1400, 1500 पर्यंत टार्गेट मिळू शकतं शॉर्ट टर्म याच्यामध्ये. ओके, एपीएल लिमिटेड लक्ष ठेवा. तुम्ही सुद्धा सांगा हा स्टॉक योग्य आहे का. ठीक आहे, मागे तुम्ही कोणत्या स्टॉक मध्ये ट्रेड केला होता नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. आपला फ्री ग्रुप जो आहे, फ्री टेलिग्राम ग्रुप, याच्यावर आपण याचे अपडेट देऊया. इंट्राडेचे पण काही चांगले स्टॉक जे आपण लवकरच दसरा आणि दिवाळीचे चांगले स्टॉक इन्व्हेस्टमेंटसाठी घेऊन येत आहोत आपल्या फ्री ग्रुपवर आणि आपल्या चॅनलवर सुद्धा. सो नक्की आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा जर तुम्हाला याच्यावरचे अपडेट पाहिजे असतील तर. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ.